हे बघ भावा, 2024 मध्ये जर इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार असेल तर ह्या गोष्टी लक्षात असू दे बरं. काय रे वा, काय लक्षात ठेवायचं आहे? इलेक्ट्रिक वाहनांना प्रमोट करण्यासाठी भारत सरकारनं या वाहनांवर जो 18% टॅक्स लागत होता तो कमी करून 5%वर आणलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला या गाड्यांमध्ये काही प्रॅक्टिकलिटी इश्यू पाहायला भेटतात. तर विषय कसा आहे माहिती आहे का? सगळ्यात पहिली इश्यू आहे रेंजचा. कारण कसं आहे, कंपनी क्लेम करते 350 ते 500 किलोमीटर आमची गाडी चालली, इथे एवढं चालीन तेवढं चालीन, 100 ते 150 किलोमीटर रेंज आपल्याला कमीच पाहायला भेटते या गाड्यांमध्ये. आणि दुसरा इश्यू आहे चार्जिंग स्टेशनचा. जर तुम्ही मेट्रो सिटीत राहत असाल तर काही विषय नाहीये, तुम्हाला सिटीतल्या सिटीत चार्जिंग स्टेशन भेटून जातील. पण तुम्ही जसे सिटीच्या बाहेर निघसाल तर तुम्हाला चार्जिंग स्टेशनची कमतरता राहील. आणि तिसरा इश्यू आहे भाऊ किमतीचा. आता जर आपण नेक्सॉन ईव्हीचा बेस व्हेरियंट घेतलं तर त्याची किंमत आहे 14,95,000 रुपये. आणि तेच जर आपण गाडी पेट्रोल मध्ये घेतली तर त्याची किंमत आहे 9,10,000 रुपये. 5 लाख रुपयाचा डिफरन्स आपल्याला या गाड्यांमध्ये पाहायला भेटते. जर आपण पेट्रोल गाडी घेऊन 5 लाखाचं त्यात पेट्रोल टाकलं तर जवळपास 50,000 ते 60,000 किलोमीटर आपली ही गाडी चालून जाते तेवढ्या किमती.